महाशिवरात्री बम बम भोले जयघोषाने उरण शहर दुमदुमले। उरण शहरासह ग्रामीण भागात महाशिवरात्री निमित्ताने बम बम भोले हर हर महादेव ओम नमः शिवायचा गजर सर्व शंकराच्या महादेवाच्या मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। घारापुरी एलिफंटा येथे दगडाची मोठी शिवलिंग आहे व त्रिमूर्ती दगडामध्ये कोरीव मूर्ती आहे। तेथे जाण्यासाठी भाविकांनी मोराबंदरावर खूपच गर्दी केली होती। मोराबंदर ते घारापुरी येथे जाण्यासाठी एकेरी बोटीचे भाडे 65 रुपये भक्तांना मोजावे लागत होते। मोराफड नंबर 5 येथे असलेल्या शंकराच्या मंदिरात कोळी यांनी सर्व भक्तांसाठी उपवास आणि फराळाचे आयोजन केले होते। भजन ठेवण्यात आले होते। बोरी उरण येथील होणेश्वर मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। श्री होणेश्वर देव गोविंदा पथक मंडळ, बोरी ग्रामस्थ मंडळ व सामाजिक कार्यकर्ते तेजाब शेठ मस्के यांच्या वतीने महाशिवरात्री उत्सव निमित्ताने श्री होणेश्वर देव मंदिर येथे महावृंदाभिषेक, महाआरती व भक्तांसाठी फराळाचे आयोजन केले होते। आलेल्या पाहुण्यांचे, मान्यवरांचे प्रतिष्ठित व पत्रकार दिनेश पवार, सामाजिक कार्यकर्ते तेजाब शेठ मस्के यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। उरण देऊळवाडी येथील संगमेश्वर मंदिरात गोवारी कुटुंबीय कोटनाका यांच्या वतीने सालाबादप्रमाणे गेली 60 वर्षापासून अविरत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। यंदाही भजन फराळ भक्तांसाठी ठेवण्यात आला होता। उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील माणकेश्वर मंदिरात माणकेश्वर ट्रस्टच्या वतीने फराळ व चहाचे आयोजन करण्यात आले होते। भक्तांनी लांबच लांब रांगा लावून दर्शन घेतले। विनायक येथील ब्रह्मकुमारी गीता पाठशाळा वतीने BK विश्वासभाई यांनी महाशिवरात्रीनिमित्त परमेश्वराची ओळख पुस्तिका व नोटबुक असलेल्या भक्तांना भेटवस्तू दिली। उरण रेल्वे स्टेशन येथील निळकंठेश्वर मंदिरात भक्तांनी रांगेत दर्शन घेतले। सोनारी गावाजवळील सामाजिक कार्यकर्ते शंकरशेठ कडू यांनी आलेल्या भक्तांना स्त्री व पुरुषांना वस्त्र वाटप करून महाप्रसादाचे आयोजन केले होते। सुमारे 2000 भक्तांनी याचा लाभ घेतला। महामुंबईसह दिनेश पवार, उरण। उले शिंग धारमध्ये उले शिंगा